नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी बघूयात. छत्तीसगडच्या अबुझमाडच्या जंगलामध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीमध्ये 31 माओवादी ठार झाले होते. देशातली या वर्षातली ही सर्वात मोठी माओवाद विरोधी कारवाई असलेल्या घटनेमध्ये 1,50,00,000 रुपये बक्षीस असलेल्या माओवाद्यांचा मृत्यू झाला होता. माओवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या या अबुझमाडच्या जंगलामध्ये जिथे सूर्याची किरणं सुद्धा पोहोचत नाहीत किंवा पोहोचणं कठीण आहे आणि ज्या भागामध्ये माओवाद्यांची समांतर सत्ता चालते, या घटनास्थळी न्यूज 18 लोकमतची टीम पोहोचली. न्यूज 18 लोकमतचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी 10 किलोमीटरचा पायी खडतर प्रवास करत हे घटनास्थळ गाठलं. नेमकी ही चकमक कशी झाली, तसंच माओवाद्यांनी त्यांच्या बचावासाठी सुरक्षा दलांवरती कशा पद्धतीने वार करण्याचा प्रयत्न केला, या संदर्भात थेट ग्राउंड झिरो वरून माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. मध्ये आतापर्यंत माओवाद्यांनी शेकडो जवानांचे बळी घेतले आहेत. त्याच ठिकाणी माओवाद्यांच्या विरोधात मोठं यश जवानांना मिळालेलं आहे. ग्राउंड झिरोवर न्यूज 18 लोकमत पोहोचला आहे. तब्बल 3 तास आम्हाला लागले या ठिकाणी पोहोचायला. 5 ते 6 नाले आणि 15 किलोमीटरचा पायी प्रवास करून या घनदाट जंगलाच्या ठिकाणी पोहोचलोय. या ठिकाणी बघू शकता, याच ठिकाणी ही भीषण चकमक झाली, ज्यामध्ये छत्तीसगड पोलिसांनी या ठिकाणी 31 माओवाद्यांना ठार केलं. घटनास्थळ घनदाट जंगल आहे, चारी बाजूला सूर्याची किरणं पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी माओवाद्यांचं हे लोकेशन होतं. त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो काही गोष्टी. माओवाद्यांच्या जीवनावश्यक साहित्य अनेक ठिकाणी पडलेलं विखुरलेलं तुम्हाला दिसू शकतं. या छत्र्या आहेत, त्या छत्र्यांचा वापर पावसापासून वाचण्यासाठी माओवादी करतात. या छत्र्या आहेत, गोळे आहेत, इतर साहित्य. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी काही पत्र पडलेली आहे. नेमकं काय बघूया. हे चिठ्ठी आहे. माओवाद्यांनी तोया मिठा नवीन कॅम्प बिठा निघले गदर म्हणजे पोलिसांच्या संदर्भात लिहिलेली एक चिठ्ठी आहे. त्यासोबतच जीवनावश्यक जे साहित्य असते ते साहित्य कुठून कसं मागवायचं, साबण, कॉफी, रोज, हे सगळं माओवाद्यांनी या ठिकाणी त्यांचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून पडत आहे. वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या औषधांचा साठा आहे, जे औषधं माओवादी वापरतात. आणखी आपण काही दाखवण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी तुम्हाला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी माओवाद्यांनी हा जो फोटो आहे तुम्ही बघू शकता, हा फोटो आहे माओवाद्यांचा. म्हणजे त्यांचे जो एक जुना कमांडर होता त्याचा मृत्यू झाला होता, त्याच्या आठवणीतला हा फोटो माओवाद्यांनी या ठिकाणी ठेवलेला आपल्याला दिसून पडत आहे. हे काडतूस आहे तुम्हाला पडलेलं, मी या ठिकाणी दाखवतो. हे काडतूसवरून आपण कल्पना करू शकतो या ठिकाणी कशी भीषण गोळीबार झाली होती. 31 माओवादी त्यांना ठार मारण्यात आलं होतं. हे BGL आहे, माओवादी वापर करता याचा 400 ते 500 किलोमीटरपर्यंत याचा मारा होऊ शकतो. देशी BGL आहे आणि हे BGL माओवादी स्वतः तयार करतात. माओवाद्यांच्या अबुझमाडमध्ये जे शस्त्राची फॅक्टरी त्या ठिकाणी आता आपण याला हात लावू शकत नाही, कारण धोका आहे, स्फोट होऊ शकतो. त्यामुळे अशा पद्धतीचं घटनास्थळी सापडलेलं आहे. म्हणजे पोलिसांच्या विरोधात त्यांनी फेकण्याचा प्रयत्न केला होता. ही चकमक जी होती त्या चकमकीमध्ये माओवाद्यांनी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलांच्या विरोधात एक लढाई लढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात सुरक्षा दल माओवाद्यांच्यावर भारी पडले आणि त्यातून 31 माओवादी ठार झाले. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, अबुझमाडचं जंगल. यानंतर